सन्मान्य भिडे गुरुजींच्या माध्यमातून काहीतरी वादग्रस्त वक्तव्य झालं असं काहीतरी पेपरमध्ये वाचण्यात आलं, तर मी अगदी विनंतीपूर्वक सर्व हिंदू धर्मियांना किंवा सर्वच धर्मियांना सांगू इच्छितो, भिडे गुरुजी काय चुकीचं बोलले असतील असं मला वाटत नाही. कारण आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळी पूजा अर्चा करतो, जर एखादा भटजी सोहळ्यात न येता तो जर जीन पॅन्ट टी शर्ट्स किंवा शॉर्ट आणि टी शर्ट किंवा बनियन आणि शॉर्टमध्ये जर आला तर आपण त्याच्याकडून पूजा करून घेऊ का? तर आपण म्हणणार हा पाश्चात्य संस्कृतीचा भटजी आपल्या घरामध्ये कोणी आणला, याला काय संस्कृती येतं का, याला ह्यातलं विधीपूरक कार्य काय येतं का, कळतं का? हा मूळ प्रश्न आपल्याला उपस्थित होऊ शकतो. वटपौर्णिमे दिवशी ज्या महिलांनी जीन्स टी शर्ट्स घालून प्रदक्षिणा घातली असतील तर ते खरोखरच चुकीचं आहे, आपल्या धर्मामध्ये बसत नाही. जीन्स टी शर्ट्स तुम्ही तुमच्या पतिदेवांच्याबद्दल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी आपण वापरू शकतो, पण धार्मिक विधी आणि धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अशा पद्धतीचे कपडे घालणे हे आपल्या धर्मात शोभा न देणार आहे. त्यामुळे असे कपडे घालून वटपौर्णिमेला किंवा वटवृक्षाला फेरी मारणे महिलांनी खरोखर थांबवलं पाहिजे. माझी विनंती आहे, किंवा माझ्यावर किंवा वादग्रस्त वक्तव्य केलं असा नाही व्हायला नको, ही विनंती करायला लागलो मी. कारण जे दिसतं ते आपण बाळगणं महत्त्वाचं आहे. याच्या अपोजिट मी एक चांगलं उदाहरण देतो. मुस्लिम धर्मियांमध्ये महिला बुरक्यामध्ये 70% राहतात. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यात देखील त्यांना त्या बुरक्यातून प्रचंड त्रास होत असणार, पण तो त्रास बाजूला ठेवून आपल्या धर्माचं पहिला पाळून करतात. त्या म्हणजे आक्षेपार्ह ते काय नाही, अतिशय चांगली घटना आहे. जर त्या महिला करू शकत असतील बुरका परिधान करून, तर ना तुम्हाला काय अडचण आहे? 350 वर्षापूर्वीपासूनचा पठाणी ड्रेस, 350 वर्षापूर्वीचा पठाणी ड्रेस आज तागायत मुस्लिम बांधव घालतात, परिधान करतात. त्यांनी त्यांची परंपरा सोडलेली नाही. आणि आज आपलं धोतर, आपला फेटा आज कुठं आहे? तर तो धोतर आणि तो फेटा आज बाजूला गेलेला आहे. मी असं म्हणत नाही ते परिधान करा, पण आपल्या जुन्या वास्तू, जुन्या परंपरे, जुन्या रूढी ह्या जपणं हेच आपल्या हिंदू धर्मियांचं परम कर्तव्य आहे. हे पाळावं असे एक आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो.